नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा। आज आपण साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे, तो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। हा साबुदाणा मिक्सरला आपल्याला चांगला बारीक दळायचा आहे। त्यानंतर यामध्ये पाणी बसेल तेवढं आपल्याला याच्यात पाणी घालून भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारा दाण्याचा कूट, बॉईल केलेला बटाटा आणि हिरवी मिरची घ्यायची आहे आणि हे मिश्रण सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे मिक्स केल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे वडे करायचे आहे। अगदी पटकन असे वडे तयार होतात, जास्त वेळही लागत नाही आणि वडे असे गोल गोल वळलेही जातात। चला तर मग मी बाकीचे वडे करून घेते। यासाठी तुम्ही साबुदाणा भिजत टाकायचं विसरला असाल आणि तुम्हाला साबुदाणा वडा बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। अगदी साबुदाणा मिक्सरला वाटून घेतला आणि तो पाण्यात भिजत घातला आणि बाकीचं सामान मिक्स करून आपल्याला हे वडे बनवता येतात आणि वेळही जास्त लागत नाही, अगदी 5 मिनिटात तयार होतात। आता हे वडे मी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेत आहे। वडे आपल्याला मध्यम गॅसवर तळायचे आहेत, त्यामुळे ते आतून पूर्णपणे शिजले जातात, आतून ते कच्चे राहत नाही। त्यामुळे वडे आपल्याला हे मीडियम गॅसवरच तळायचे आहेत। अशा प्रकारे आपले हे वडे तळून झालेले आहे आणि दुसरे वडेही मी त्यामध्ये तळण्यासाठी घातलेले आहेत। आता हे वडे आपण तळून घेऊ। वडे तळण्यासाठी थोडा टाइम लागतो, त्यामुळे ते आतून पूर्णपणे क्रिस्पी होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। अशा प्रकारे मी आता सर्व वडे तळून घेते। आता आपल्याला वड्यासाठी लागणारी चटणी तयार करायची आहे। अशा प्रकारे माझे हे वडे तळून झालेले आहेत, हे आता मी काढून घेत आहे। आणि यासाठी लागणारी चटणी आता आपण तयार करून घेऊ। येथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये मी हिरवी मिरची घेतली आहे, चवीनुसार मीठ घालत आहे आणि यामध्ये मी 1 चमचा साखर घालत आहे। 2 ते 3 चमचे मी दही घालणार आहे आणि हे मिक्सरला मी चांगले वाटून घेणार आहेत। यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घालू शकता, कोथिंबीर ही ऑप्शनल आहे। अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे। तर कसे वाटले मग साबुदाणा वडा हे कमेंट्स करून नक्की सांगा। अगदी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनही क्लिक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत।